श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. देवघर मी पूर्ण क्लीन करून घेतले, फुलं नाही व्हायला. आणि हे बघा मी दाखवते तुम्हाला, एक मिनिट. तर हे आहे स्वामींचं ना, मला आमच्याकडे ते काकी आहेत ना, मी स्वामींचं खूप करते, तर त्यांनी मला हे गिफ्ट दिलेलं स्वामींचं. तर छान आहे. आणि ते मी काय असेल ना पूजा वगैरे तेव्हा त्याची म्हणजे मांडणीमध्ये ठेवून देते. तर असं आहे. आणि आज संकष्टी आहे तर मोदक आमच्याकडे होणारच. मग आजपासून लाईट गेलेली, मोदक बनवायचं मला असं वाटलेलं संध्याकाळी पटापट होईल, पण मध्येच लाईट गेली आणि सगळं राहिलं. तर देवानं मी अजून फुलं वाहिलेली नाहीत, देवांना फुलं वाहते. हार त्या स्वामींना बनवलं नाही, फुलं किती आहेत ते सुद्धा बघितलं नाही. सकाळी देवघर क्लीन केलं, त्यानंतर घरच्या कामाला लागली, त्यामुळे मग फुलं वगैरे व्हायची राहिली. आणि मग बघितली तर फुलं होती थोडीफार जास्तीची, मग एक हार बनवला आणि बाकी फुलं होती ती देवांना वाहिली इथे छानपैकी मस्त. आणि इथे श्रीयाल बघू शकता, श्रीयालची नाटकं असतात, त्यालासुद्धा जरा खेळवायला लागतं, मग तो खुश होतो. आणि नंतर श्रावणी बघायची. आणि त्यानंतर भाजी लावली, भात झालेला आहे, डाळ झालेली, एवढंच आहे, जास्त कोशिंबीर. तर श्रीयाला बघू शकता, त्याचं ना काय हरवलं, बेडखाली गेलं ना का तो स्वतःच काढायला लागला आहे आता. त्यानंतर मोदकांना उकड घेतली आणि रव्याची उकड मी अशा प्रकारे घेते. आणि सगळ्यांपेक्षा भारी ना मला रव्याचेच मोदक आवडतात, भारी लागतात एक नंबर. पीठ वगैरे मळून झालं आणि मग अशा पाऱ्या करून मस्तपैकी मोदक करून घेतले. आणि मोदक आम्हाला ना संकष्टीला लागतातच आमच्याकडे मोदक. संकष्टीला मी बनवतेच काहीही करून. कधी कधी नाही शक्य होत तेव्हा नाही बनवत, पण जेव्हा शक्य होतं तेव्हा मी मोदक बनवते. आणि वळायलासुद्धा छान आणि खायलासुद्धा छान असे रव्याचे मोदक एक नंबर भारी होतात. तर इथे माझा मोदक तयार झालेला आहे. असे सगळे मोदक तयार केले, त्यानंतर उकडले आणि पहिले 11 मोदक उकडले. बघू शकता किती लुसलुशीत होतात. फक्त उकडताना एक लक्ष ठेवायचं का जास्त म्हणजे 8-9 मिनटंच उकडायचं, जास्त 10-15 मिनटं उकडायचं नाही तर ते फुटतात असे. आता बाकीचे उकडलेले मोदक आहेत ते अशा प्रकारे 11 मोदक एक करंजी रचून घेतली आणि मग ती देवाला नैवेद्य दाखवलं गणूबाप्पाला अशा प्रकारे. नंतर आरती करायला घेतली. आरती आणि मोदक हा आमचा संकष्टीचा. आज पंचोपचार पूजा केलेली. कधी कधी आम्ही छान असा अभिषेक करून पूजा करतो, पण आज खूप उशीर झालेला म्हणून पंचोपचार पूजा केली. आणि आम्ही जे करणार ते श्रीयाललासुद्धा करायचं असतं. तर श्रीयालसुद्धा आरती करत होता, त्याला खरं तर भूक लागलेली. आरती वगैरे केली, नैवेद्य देवाला दाखवलं. आणि असं काय होतं, आजचा संकष्टीचा दिवस, देवाला नैवेद्य दाखवलं, आम्हीसुद्धा जेवून घेतो. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय. श्री स्वामी समर्थ.